जे लोक स्वतःचं खरं म्हणून काहीतरी सांगतात पण इतरांचं जे खऱ्या अर्थाने खरं आहे, जे सगळ्यात मोठं सत्य आहे, ते मान्य करायला तयार नाहीत, त्यांना आपण काय म्हणावं? ते स्वतःला फार हुशार समजतात. असू देत, सगळेच आपापल्या जागी शहाणे आहेत. तुम्ही दुसऱ्याला फक्त सांगू शकता, समजावू शकता, पण कोणाच्या आयुष्याचे मालक होऊ शकत नाही. आणि तसं व्हायलाही नको. आपलं आयुष्य बघा आणि त्या प्रवासात जितकं जमेल तितकं इतरांना समजावून सांगा. बाकी प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. तुम्ही कुणालाही त्यांच्या इच्छेशिवाय ना बनवू शकता ना बिघडवू शकता. जर कोणी बिघडतोय तर त्यात कुठेतरी त्यांची संमती असेलच. आणि जर कोणाला वाचवायचं असेल, मदत करायची असेल, तर त्यासाठीही त्यांची संमती लागते. मी रोज रात्री झोपण्याआधी 5-6 पानं लिहिते, कारण डोक्यात सतत काही ना काही चालू असतं. एकदम जड वाटणारं सारखंच विचारांचं ओझं असतं. लिहिण्याचा एक नियम केला आहे मी. पण कधी कधी वाटतं की मी माझ्याच मनातल्या कचऱ्यात हरवत चाललेय का? हे फक्त मानसिक मनोरंजन तर नाहीये ना, की स्वतःच्या विचारात गुंतून राहणं? जे लिहिलं ते वाचा. लिहिणं चांगलं आहे, कारण जे काही धुसर होतं, गॅससारखं होतं मनात, ते लिहिल्यावर ठोस होत जातं. जसंच्या तसं पाहता येतं. जसं पाण्याची वाफ दिसत नाही, पण ती अस्तित्वात असते. ती पाहून सांगता पण येत नाही. इथे पण आहे सध्या. पूर्ण वातावरणात पाण्याची वाफ आहे, पण दिसत आहे का? ती जर कंडेन्स केली तर मग स्पष्ट दिसते की हे पाणी आहे. मग पहा की याची गुणवत्ता कशी आहे. म्हणून लिहिणे चांगले आहे, पण इतक्यावर थांबू नका. जे लिहिलं ते परत वाचा, नीट वाचा, निष्पक्षपणे वाचा.